भारतातील रेल्वे नेटवर्क हे जगातील सर्वात मोठ्या नेटवर्क्सपैकी एक आहे. रोज 2 कोटीहून अधिक पॅसेंजर्स हे ट्रेनने ट्रॅव्हल करतात आणि फ्रीट लाखो टनचा माल वाहतूक करतो. तरी इंडियन रेल्वेज खूप जास्त प्रॉफिटेबल नाही. पण असं का? चला या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया याचे काही रिझन्स. पहिलं कारण म्हणजे हेवी सबसिडायझेशन. इंडियन रेल्वेज हा फक्त बिझनेस नसून ही एक सोशल सर्व्हिस आहे. कारण प्रवाशांचे तिकीट हे हेवीली सबसिडाइज असतात. तुम्ही जर 200 रुपयाचं तिकीट घेतलं तर त्याची ऍक्च्युअल कॉस्ट हे 200 रुपयापेक्षा खूप जास्त असतं आणि हा तोटा भरून काढला जातो फ्रीट्स पासून. म्हणून भारतात माल वाहतूक करणं थोडं महाग पडतं, कारण फ्रीट्स कडून हे प्रवाशांचा तोटा भरून काढला जातो. दुसरं कारण म्हणजे मोठी वर्कफोर्स, मेंटेनन्स खर्च, पेन्शन बर्डन आणि भाडे वाढू नये म्हणून राजकीय दबाव. म्हणजे ही व्यवस्था नफा वाढवण्यासाठी तर डिझाईन केली गेली नाही, तर ही डिझाईन केलेली आहे अफोर्डेबिलिटी आणि कनेक्टिव्हिटीसाठी. म्हणून इतकी मॅसिव्ह असताना देखील इंडियन रेल्वेची प्रॉफिटेबिलिटी ही लिमिटेड आहे.